ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद टोल नाक्यावर वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला। या वादळात टोल नाक्यावरील छताची पत्रे उडून गेली असून 2 लेन बंद करण्यात आले आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक उर्वरित लेनमधून सुरू ठेवण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे नशिराबाद टोल नाक्यावर मोठे नुकसान झाले। वादळाच्या तडाख्यामुळे टोल नाक्यावरील छताची पत्रे उडून गेल्याने टोल वसुलीच्या 2 लेन तातडीने बंद करण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अचानक आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे टोल प्लाझावरील लोखंडी पत्रे उडून दूरवर फेकली गेली। काही पत्रे रस्त्याच्या कडेला पडली तर परिसरातील काही झाडे ही वाऱ्यामुळे कोसळली। या घटनेमुळे काही काळ टोल नाक्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाहीये। मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत टोल वसुलीच्या 2 लेन तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे। उर्वरित लेनमधून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली असून वाहनांची ये-जा सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि टोल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। उडालेली पत्रे हटवण्याचे तसेच बंद करण्यात आलेल्या लेनची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे। दरम्यान वादळी वाऱ्याच्या या तडाख्यामुळे नशिराबाद टोल नाक्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी टोल प्लाझावरील संरचना अधिक मजबूत करण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।